तब्बल 12 वर्ष एका पत्रकाराने तुरुंगवास भोगला। 7 वर्षे लंडनमधील इकाडोरच्या दूतावासात तर पुढची 5 वर्ष ब्रिटनच्या तुरुंगात असा प्रवास राहिला आहे विकिलीक्सचे संस्थापक विख्यात पत्रकार जुलियन असांज यांचा। जगभरातून असांज यांच्या अटकेला विरोध करण्यात आला होता, पण याचा कोणताही परिणाम होताना दिसला नसल्याने जुलियन असांज यांना 12 वर्ष वनवासच भोगावा लागला। असांज यांना अटक का झाली होती आणि आपल्या जवळपास पत्रकारिता अशी चालू आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। जुलियन असांज हे एक ऑस्ट्रेलियन पत्रकार आहेत। असांज हे विकिलीक्स या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या संकेतस्थळाचे मुख्य संपादक आणि प्रवक्ते आहेत। आजवर असांज यांच्या नेतृत्वाखाली विकिलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो, संवेदनशील कागदपत्रांचा खुलासा केला आहे। असांज यांनी इराक युद्धाच्या संदर्भात 4 लाख कागदपत्रे विकिलीक्सवर प्रसारित केले होते। ही कागदपत्रे साधीसुधी नव्हती, ही कागदपत्रे होती अमेरिका, इंग्लंड आणि नाटो देशाने केलेल्या युद्धवेळीच्या अपराधांची। यामुळे अनेक लोकांनी या तिन्ही देशांना अपराधी मानू नये यासाठी या देशांकडून प्रयत्न सुरू झाले। अमेरिका, इंग्लंड आणि नाटो देशासोबत अनेक देश असांज यांच्या मागे लागले। यामुळे असांज यांच्यावर बलात्कार सारखे खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांच्या विरोधात रेड नोटीस काढण्यात आली। त्यामुळे असांज यांना 7 डिसेंबर 2010 रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली। असांज यांच्या अटकेविरोधात जगभरातून लोकांनी आवाज उठवला। अगदी आपल्या भारतातूनही सांगायचं झालं तर अरुंधती रॉय, व्ही साईनाथ यांनी देखील आवाज उठवला होता, पण या आवाजाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही। यानंतर असांज यांच्यासोबत एक तह करण्यात आला। त्यांनी हेरगिरीचे आरोप मान्य केले तर त्यांची सुटका करण्यात येईल। 12 वर्ष तुरुंगात राहिलेल्या असांज यांना तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी आरोप मान्य करावे लागले आणि असांज यांची अखेर सुटका झाली। हे दृश्य भयानक आहे। एक सत्यवादी पत्रकाराने समाजात सत्य बाजू मांडली की त्याला 12 वर्ष तुरुंगवास होतो। काही अशाच प्रमाणात भारतात देखील वातावरण आहे। सत्ताधारी पक्षाने पहिलाच संपूर्ण मीडिया विकत घेतला आहे, त्यातही कोणी ऐकलंच नाही तर त्याच चॅनल गौतम अदानी सारख्या माणसाद्वारे विकत घ्यायचं। चॅनलमधील असणारे सत्यवादी पत्रकार काढून टाकायचे। उदाहरण सांगायचं झालं तर रवीश कुमार यांचा इतिहास तुम्हाला माहीतच असेल। हे जर असं सुरू राहिलं तर भारतात ही करोडो पत्रकारांच्या जुलियन असांज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। बाकी याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।